तर आज आपण धना पावडर हिरवीगार कशी राहील किंवा कोणते धने वापरावे किंवा वर्षभरासाठी धना पावडर कशी टिकवायची किंवा धन्या पावडरचा कलर कमी न होणार याची कशी काळजी घ्यायची हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोट्या छोट्या गोष्टी मी इथे ट्रिक आणि टिकलेल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी सरला, मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। चला तर आपण आज धना पावडर बनवणार आहोत। तर धना पावडर बनवण्यासाठी कोणते धने वापरायचे का नेहमीचे धने वापरायचे, तर हे घेतलेले आहे मी इंदोरी धने। इंदोरी धन्यामुळे धना पावडरला कलर इतका जबरदस्त येतो आणि धना पावडर बनवताना इंदोरी धनेच घ्यायचे। धना पावडर बारीक कशी होईल याची पण मी थोडी ट्रिक दिलेली आहे। धन्याला कलर ॲज इट इज, पावडरला कलर ॲज इट इज कसा राहील हे पण मी तुम्हाला समोर सांगितलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे घेतलेले आहे आपण पाव किलो धने। हे चांगले आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचे। काही काडी वगैरे असते तर त्या सगळ्या याच्यात निवडून घ्यायच्या किंवा चाळणीनं गाळणीनं याला एकदा चाळून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचे। जे की काळे धने असते त्याच्यामुळं कलर डाऊन होतो धना पावडरचा। आपण बाजारातून विकत आणलेली धना पावडरला एवढा कलर नसतो। तर हे धने मी पूर्णतः स्वच्छ करून घेतलेले आहे आणि एक जाड बुडाची कढाई घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तेल बिलकुल कमी टाकायचं, अर्धा पळी मी तेल त्याच्यात टाकलेलं आहे आणि हे सर्व धने आता ह्या कढाईमध्ये टाकणार आहोत आपण। तर हे धने पावडर बनवताना एकच ट्रिक लक्षात ठेवायची, आपल्याला धने खमंग भाजून घ्यायचे पण बिलकुल जळून नाही द्यायचे, कलर बिलकुल चेंज नाही होऊ द्यायचा, हीच ट्रिक लक्षात ठेवायची। म्हणजे कसं तर आपल्याला सारखं असं हलवत राहायचं याला धन्याला आणि मग मस्त त्याला भाजल्या पण जातात पण बिलकुल कलर चेंज होत नाही। तर ऊन असेल तर उन्हात तुम्ही एक दिवस धने असे वाळू घालू शकता, यामुळं पण खूप छान अशी पावडर तयार होते आणि भाजले की लगेच तयार होते। त्यामुळं धने अगोदर वाळू घालून नंतर निवडून घ्यायचे की जेणेकरून धना पावडर छान बनते। वर्षभर कशी टिकवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे की त्याचा कलर ॲज इट इज कसा राहील। आपण विकतची धना पावडर आणतो तिचा कलर एकदम फिका असतो, पण आपण घरच्या घरी आणि एकदम साध्या पद्धतीने धना पावडरचा कलर ॲज इट इज ठेवणार आहोत। तर ती ट्रिक तुम्ही नक्कीच बघा आणि घरच्या घरी तुम्ही धना पावडर करून ठेवा। वर्षभरासाठी आपल्याला धना पावडर कशातही लागतो, जी भाजी करायची असेल तिला धना पावडर टाकावंच लागते। तर ह्या अशा पद्धतीने हे धने चांगले भाजून घ्यायचे। धना पावडर आणतो आपण तर ते धने काही भाजलेले वगैरे नसतात, कच्च्या धन्याचीच बनवलेली असतात आणि एवढा कलर पण नसतो, वास पण नसतो। धन्याचा इतका छान सुगंध सुटतो घरच्या धना पावडर आपण भाजीत जेव्हा टाकतो तेव्हा। तर ह्या स्टेजला मी आता गॅस बंद केलेला आहे, पण गॅस बंद केला तरी पण आपल्याला हे असं मिक्स करीतच राहायचं, कारण कढाई ही जाड आहे, धने जळू शकतात। परत धने भाजले कशावरून, एक तर सुगंध छान येतो आणि दुसरं म्हणजे धन्याचा असा चटका बसतो हाताला। तर हे असं ठरवायचं, बिलकुल मी कलर चेंज नाही केलेला। तर आपण आता हे सर्व धने एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याला थोडे थंडे होऊ द्यायचे, थंडे खूप जास्त पण नाही होऊ द्यायचे, जास्त थंडे झाले तर बारीक चांगलं होत नाही। कोमट राहू द्यायचे धने चांगले, म्हणजे जास्त गारही नाही जास्त गरमही नाही, यामुळं पावडर जास्त बारीक होते। आणि हे बघू शकता आता आपण याची पावडर काढून घेऊया मिक्सरमधून। तुमच्याकडे कोणतंही भांडा असेल तर पावडर इझिली निघते। आता पावडर हिरवीगार राहण्यासाठी आपण जी ट्रिक वापरणार आहोत ती मी तुम्हाला सांगणार आहे। 1 चमचा हळद ॲड करायची आहे पावडर बनवताना। इतकी छान पावडर बनवल्या जाते, तुम्ही घरच्या घरीही करू शकता आणि रिझल्टही बघू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी पावडर बनलेली आहे, बघू शकता किती बारीक निघली आणि कलर पण काय अप्रतिम आलेला आहे। तर हे तुम्ही चांगल्या बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, ज्याला सोजीची चाळणी म्हणतात किंवा पिठाच्या चाळणीपेक्षा जास्त बारीक चाळणी जी असते तिला, त्या चाळणीनं आपल्याला हे बघा हे पूर्ण निघलं परत वरती, तर हे परत दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे।
बघू शकता पावडरचा कलर काय जबरदस्त आलेला आहे आणि दुसरी बॅच पण आपण काढून घेतलेली आहे। तर हे बघा मी सगळी चाळून घेतली दुसरी बॅच पण। बघा धना पावडर किती जबरदस्त निघलेली आहे घरच्या घरी। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करा। इतकी जबरदस्त पावडर बनवल्या जाते आणि भाजी पण टेस्टी लागते अशा पद्धतीने घरच्या घरी बनवली तर। आता आपण बघणार आहोत की धना पावडर कशी स्टोअर करून ठेवायची किंवा हा कलर ॲज इट इज कसा राहील। शक्यतो आपल्या पावडरचा कलर हा डाऊन होतो, मिरचीचा कलर हा डाऊन होतो, पण तुम्ही एका ट्रिकमुळे ह्या पावडरचा कलर आणि कोणत्याही मिरची किंवा धना पावडरचा कलर हा ॲज इट इज ठेवू शकता। तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की धना पावडर कशी आपण भरून ठेवणार आहोत आणि याच्यामुळं हा कलर टिकण्यास मदत होते। तर बघा तुम्ही पाव किलो धन्याची पावडर बनलेली आहे, तर बिलकुल ॲज इट इज पडलेली आहे। तर आता धना पावडर टिकवण्यासाठी मी घेतलेली आहे एक बरणी। काचेची असेल तर अतिउत्तम, नसेल तर हरकत नाही। आणि हे घेतलेला आहे मी खडा हिंग। एक हिंगाचा खडा खाली टाकायचा आहे। खडा हिंगच घ्यायचा, पावडर फॉर्ममध्ये नाही घ्यायचा आहे। आणि आपण आता धना पावडर स्टोअर करणार आहोत। धना पावडर बिलकुल डीप करून भरायची, कारण त्यात एअर नाही गेली पाहिजे। हवा राहिली तर कधी कधी पावडर खराब होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने आपण धना पावडर भरून घेतलेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा। वरून पण एक हिंगाचा खडा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली पावडर रेडी